सांगितलं तरी ऐकावं वाटत नाही. आणि जर अधिकारी वैद्यांनी फार मोठ्या विद्वान डॉक्टरांनी सांगितलं आता बाळू महाराज जास्त बिमारी आहेत, यायला घरी घेऊन जा, आता पाहुण्या राहुण्याला बोलवा, खाऊ पिऊ घाला, हे 10-5 दिवसाचे सोबत आहेत. मग सारे पाहुणे सफरचंद आमक तमक वगैरे काजू बदाम पिस्ता घेऊन येतात. खा वाटतं का बाळूल ते? का खा वाटत नाही? कारण वैद्यानं सांगितलं हे ठराविक दिवसाचा सोबती आहे. यमानं तर नाही सांगितलं, पंढरपुरातल्या मालकानं काशीतल्या मालकानं नाही सांगितलं. वैद्याच्या शब्दावर मर्या भातीवर जर इतका विश्वास असेल तर प्रत्यक्ष यम जवळ आल्याच्या नंतर किती भीती वाटत असेल. आणि याही यमाच्या डोक्यावर देहूतल्या मालकांनी जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला पाया. जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला आम्ही माथा दिला पाया. जगा खाया आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला पाया. जगाला खाणाऱ्या काळाच्या डोक्यावर पाय देण्याची ताकद ही देहूतल्या मालकांची. नुसता पायच नाही दिला, तो रोज सकाळी काळ तुकोबरायला मुजरा केल्याशिवाय कामाला गुलाम सलाम करी तुकया धरी रावत, तुकया धरी रावत, तुकया धरी रावत. काळ गुलाम सलाम करी तुकया धरी रावत, तुकया धरी रावत. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. या मृत्यूलोकातलं वाटेला आलेलं काम आटपून जेवढा वेळ मिळेल तो तुकोबरायच्या घरी काळ काम करत होता, काम करत होता. दक्षिणेचा राजा यम काम करत होता. पावर किती असेल कल्पना करा तुकोबरायची, काय व्याप्ती असेल तुकोबरायची. अजून एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे की शरण जाणारी व्यक्ती किती मोठी आहे, तुकोबराय. आणि ज्यांना शरण जातात ते सुद्धा किती मोठे, त्याचा मुद्दा तुमच्या पुढे मांडणार. तुकोबरायने काळाच्या डोक्यावर पाय दिलाय, हरिनामाने विश्व ढवळून काढलंय. यम ज्यांना भीतोय त्याच्या पलीकडे सांगतोय. मोक्ष आवडत नाही असा माणूस असेल का? भेटत नाही ही गोष्ट सोडून द्या. हे 18 संत जर सोडून दिले तर आपण मोक्षाच्या जवळ पण नाही, आपल्याला शक पण नाही, त्याचा वार पण नाही. आणि मोक्ष सुखाला लाता हाणणारी माणसं, मोक्ष सुखा हनुलाता किंवा मोक्षा माघरी होय सांगवायसी तुका म्हणे. मोक्ष कामाला ठुलता कामाला, एवढी व्याप्ती तुकोबरायची. याच्या पलीकडे अजून जर सांगायचं झालं तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा ब्रह्मांडाचा मालक ज्यांच्या पत्नीचा पाय धरून काटा काढतो. मला असं वाटतंय काटा काढण्यासाठी शेतात जर काटा काढायचा असेल तर काटा काढणारा पुढच्या व्यक्तीचा पाय हातात घेत असतो किंवा मांडीव टेकतो किंवा हातात पाय धरतो. आणि पाय हातात धरल्याच्या नंतर पायातला काटा पाहण्यासाठी पाय धुवावा लागतो. शक्यतो पाणी नेत नाहीत, सरळ तोंडात बोट घालणे आणि ते तोंडातलं ओलं बोट त्या पायाला लावणे. ते एकदा तोंडातलं ओलं बोट पायाला लावल्यावर काटा दिसत असतो का? पुन्हा तेच बोट तोंडात लावणे. ज्याच्या त्याच्या पायाला ज्याच्या त्याच्या तोंडातलं बोट लावणं साहजिक आहे. पंढरपुरातला मालक स्वतःचं बोट स्वतःच्या तोंडात घालीत होता आणि स्वतःच्या तोंडातलं वल्ल बोट जिजाबाईच्या पायाला लावायचा आणि जिजाबाईच्या पायाला लागलेली माती ती पुन्हा देवाच्या बोटाला लागायची आणि ती माती पुनश्च चाटायचा. ही तुकोबारायच्या पत्नीचा जर अधिकार इतका मोठा असेल, लक्ष्मीचा पती,
तर तुकोबारायच्या धर्मपत्नीच्या पायाची माती चाटतो. बाईसाहेब जर इतके अधिकारी असतील तर तुकोबाराय किती अधिकारी असतील. मग एवढं ज्यांचं वर्चस्व आहे त्यांनी मारुती रायाला का शरण जावा याचाही मुद्दा पहा. विठाला विठाला एवढी व्याप्ती तुकोबारायची मोठी असताना मला असं वाटतं एवढ्या मोठ्या माणसाला दुसऱ्याच्या पाया पडायची गरज नाही. तुकोबारायचा अधिकार सांगत असताना गिरगावकराची काय पात्रता आहे. माझा बुद्ध्यांक तरी किती मोठा असेल तुकोबाराय सांगण्याच्या बाबतीत. एवढी मोठी तुकोबाराय तरी पण मारुतीरायाला शरण जातात. या अर्थी मारुतीरायांचा अधिकार मोठा असेल. सांगतो का शरण जातात. एका माणसाची 14 देशीची दुकान आणि त्याच्या बापाच्या 13 मग कीर्तन. किती महाराष्ट्रातल्या बायका विधवा केल्या असतील आपत्यानं. त्याच्या दुकानावरली दारू पिऊ पिऊ किती मेले असतील. आणि त्याचंही वर्णन करावंच लागलं ना. पुण्य नाही. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, इतरांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, इतरांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, इतरांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. मला वाटतंय अनावश्यक माणसाची स्तुती करणं ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय. निंदात्वा स्तुती करावी देवाची, निंदात्वा स्तुती करावी देवा, निंदात्वा स्तुती करावी देवा, निंदात्वा स्तुती करावी देवा. कीर्तिमानवाची वर्णनाय, कीर्तिमानवाची वर्णनाय, कीर्तिमानवाची वर्णनाय. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्तिमानवाची वर्णनाय, कीर्तिमान निंदा करायची हिम्मत असेल तर देवाची करा, संतांची करा. माणसाची निंदा सांगितली नाही, स्तुती सांगितली. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. ऐका पंडित जन तुमची वंदितो चरण, नका करून स्तुती. हे काय गिरगावच्या बाळूचं वाक्य आहे का? मालकांचं वाक्य आहे. म्हणून अनावश्यक माणसाची स्तुती करणं पाप लागते. कष्टातला पिंड विकांबरजी, गुंजाभाऊ कदम आणि मारुतीराय परम पावन आपल्या ह्या सर्व भारतीय सणामध्ये, वैदिक सणामध्ये दीपावली हा फार मोठा भरगच्च सण आहे. एक नाविन्यपूर्ण सण आहे. ज्या सणाच्या बाबतीत वारकरी संप्रदायानं सुद्धा दखल घेतली असे कितीतरी पुरावे सापडतील. असा एक परमपावन सण. आणि या परमपावन सणातल्या आजच्या या अमावस्येच्या दिवशी 5 दिवसाचा दीपावलीचा सण असतो. धनत्रयोदशी, नरचतुर्दशी, अमावस्या, प्रतिपदा, पाडवा आणि यमद्वितीया भाऊबीज हा 5 दिवसाचा सण आहे. या 5 दिवसाच्या सणाच्या कालामध्ये दक्षिणेचा राजा यमाला दीपदान असतं. का दीपदान करावा, कशा करता करावा, पुराणिक मोठी मोठी लोक तुम्हाला कधी सांगून जातील, त्याबद्दल दुमत नाही. पण हा 5 दिवसाचा दीपोत्सवाचा कार्यक्रम असतो. मोठा नाविन्यपूर्ण सण. आणि त्याच्यामध्ये आजची ही परम पावन अमावस्या, या अमावस्याची बलाची देवता मारुतीराय आणि मारुतीरायाचा प्रसाद विकांबर मुंजाभाऊ
कदम यांनी केला. त्यांना पुनश्च धन्यवाद. ह्या परमपावन मारुतीरायाची कृपा त्यांच्यावर हो अशी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आप्पा संपर्क करत होते. तसं या 5-7 दिवसापासून उत्तरेश्वर बापूला माहीत आहे आप्पा मी थोडा आजारी होतो. ही तारीख आम्ही 4 जणांची टाळली, 3 जणांची टाळली आणि 4थ्यांदा इथं आली. मला असं वाटतं की मला एक नवीन मारुतीरायाचं एका पवित्र अधिष्ठानाचं दर्शनही माझ्या नशिबात असेल आणि एका सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्तीनं सुदाम, सु या शब्दाचा अर्थ चांगला आणि दाम या शब्दाचा अर्थ कष्टाचा, ज्यानं कष्टाचा दाम कमवून या पवित्र सणाच्या दिवशी प्रसाद केला, अशा पवित्र या भिकंबरजीच्या पंक्तीच्या दिवशी कीर्तन करण्याचा योग माझा येतोय. माझं महत् भाग्य. विठाला विठाला. आदरणीय उत्तरेश्वर बापू असतील, वांगीकर, आदरणीय आप्पा असतील. बापूला मी 2 वेळेस टाळलं होतं. ते म्हणले आप्पा म्हणतात मी तुम्हाला याच्याकरता मानलं की 1 महिनाभर तुम्ही गाव सोडित नाहीत, याच्याकरता एका निष्ठावंत वार करायला गिरगावकराचा प्रणाम म्हणून मानतोय. विठाला विठाला. या कार्तिक स्नानामध्ये महिनाभर एखाद्या वेळेस दुपारी जरी कुठे गेले तर सकाळच्या काकड्याला मात्र 1 महिनाभर आप्पा कुठेही गावातून जात नाहीत. मला मागे 1-2 वर्षापासून माहिती आहे. बापू सांगत असते एक निष्ठेनं भजन करणाऱ्या व्यक्तीच्या शब्दावर आदर ठेवला पाहिजे, मान ठेवला पाहिजे, हा संप्रदायाचा नियम बोलत गेले आप्पा. त्यांनाही धन्यवाद. वैराग्य मूर्ती महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. सज्जनांनो, फार लोकांचा गैरसमज आहे. मोठ्या गाडीत आलेल्या महाराजाला मोठं मानतात, अशी मानणारीच हरामखोर असते. विठाला विठाला. काही पाचगळ बोलणाऱ्याला मोठाले मानतात, अशी मानणारीच भडवी असते. विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का, पाचकळ लोकांचा पांचटपणा सहन करणारे तुम्ही पैसे देणारे लोक आहेत, आणि जे लोक पाचकाटायला पैसे देतात त्याच्या घराला कुपाटी लागणार. विठाला विठाला. कधी कधी चांगल्या लोकांना मानत जा, संप्रदाय उंच जाईल आपला. थोडासा विको कमी राहू द्या. चांगल्या लोकांना मानत जा. अशी वैराग्य मूर्ती सद्गुरू नारायण बाबांचा कृपा प्रसाद पात्र असलेले आदरणीय अर्जुनजी महाराज आहेत. मी नाव ऐकत होतो बापू तुमच्याकडनं, आज मला प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन झालं. महाराज तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला. अमूल्य वेळ खर्च करून या धकाधकीच्या कालामध्ये 2 तासाकरता तुम्ही श्रोत्यांनी वेळ काढला. माझ्या आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुम्ही प्रत्यक्ष शंकर आहात. तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. विठाला विठाला. जाता जाता बोलतो मारुतीरायावर, पण परमपावन भारतीय संस्कृतीतला वैदिक संप्रदायातला आपला हा दिवाळीचा सण आहे. ह्या सणाच्या माझ्या अंतकरणातले 4 देव आहेत. त्याच्यातला एक देव आहे रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा शेतकरी राजा. त्या माझ्या परमपावन शेतकरी राजाला या परमपावन दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा. दुसरे देव आहेत विटेवरचा मालक आणि काशीतला मालक. तिसरे देव आहेत या 2 देवांचं भजन करणारी संत. आणि चौथा देव आहे ज्याच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो, ते भारताच्या सीमेवरचे जवान. अशा या परमपावन दिवाळीच्या माझ्या त्या भारतीय जवानाला कोटी कोटी शुभेच्छा. माझ्या शेतकरी राजाला कोटी कोटी शुभेच्छा. अष्टादश संतांच्या विटेवरच्या मालकाच्या आणि काशीच्या मालकाचा आशीर्वाद शेतकरी राजाला आणि भारतीय जवानाला गोडसा असा लाभो अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. विठाला विठाला. सज्जनांनो, तुमच्या समोर मी नमूद केलता तुकोबारायचा अधिकार माझ्या अल्पशा वाणीनं तुमच्या पुढे मांडला. तुकोबाराय इतकी मोठी आहे, यमाच्या डोक्यावर काळ द्यायची, योग्य पाय द्यायची ताकद तुकोबारायची. अधिकार आहे त्यांचा, वजन आहे त्यांचं, नाविन्य आहे त्यांचं. हरिनामाने विश्व ढवळून काढलं ही योग्यता आहे. मोक्ष सुखाला लात आणणारी माणसं आहेत, मोक्षाला कामाला ठेवणारी माणसं आहेत, यमाला सलाम करायला लावणारी माणसं आहेत. एवढा मोठा अधिकार आहे. ब्रह्मांडाचा मालक तुकोबारायकडे स्वतःहून यायचा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. ह्या सर्व गोष्टीनं परिपूर्ण असणारी तुकोबाराय. तरी पण एका
वानराचं दर्शन घेतात. मारुतीरायाला वानर शब्द वापरला. एका ठिकाणी आळंदीतल्या पैठणच्या मालकाने मरकट शब्द वापरला. हो, माझी पात्रता नाही बरं, त्यांचं वाक्य सांगतोय. एका ठिकाणी पशु शब्द वापरला. हो. मग अशा अवस्थेत असणाऱ्या मारुतीरायाला तुकोबाराय शरण शरण जी हा शब्द का वापरतात? काय गरज होती तुकोबारायला शरण जायची? ज्या अर्थी तुकोबाराय सतसत विवेक बुद्धीनं शरण जातात त्या अर्थी मारुतीरायाचा अधिकारही त्या टोकाचा असेल. त्यामुळे तुकोबाराय शरण जातात. बलाची देवता आहे मारुतीराय. या गावातल्या तरुणांना विनंती करील, रोज सकाळी स्नान झाल्याच्या नंतर आपल्या कामाला, ज्या कामाला निघून जायचे, या मालकाच्या पुढे डोकं टेकून निघून जा. दिवस सफल जाईल, गोड जात जाईल. अत्यंत नाविन्यपूर्ण अधिष्ठान आहे ते मारुतीरायाचं. आदरणीय गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर बाबा ज्या ज्या गावात कीर्तनाला जातील त्या त्या गावात मारुतीरायाच्या आरतीच्या बाबतीत ते दखल घेतात. तिथल्या तरुणांना सांगतात, अरे अमावस्येची आरती करत जा, शनिवारची आरती करत जा, पौर्णिमेची आरती करत जा. इतकं मारुतीरायाच्या बाबतीत आणि गायीच्या बाबतीत पाचपोर बाबा सांगत असतात. बऱ्यापैकी किमान 4-5 हजार गावात त्यांच्या म्हणण्यानुसार प्रति शनिवाराची आरती सुरू झाली. आमच्या गावात सुद्धा त्यांचाच संकल्प म्हणून मी सांगितलं तरुणांना, तर आमच्या गावात सुद्धा पोरांनी प्रत्येक शनिवारी आरती सुरू केली. इथं तर प्रति अमावस्याला पंगत आहे. काय कमी पडणाऱ्या गावाला? विठाला विठाला मारुतीरायाच्या एका गोष्टीनं बाकीच्या गोष्टी जर बघत राहिल्या तर मारुतीराय पाला खाणार आहेत. वणीच्या पाले खाईरा. मी सांगत नाही, मालकांचा शब्द आहे. पाला खावनिया वाहिले पर्वत, पाला खावनिया वाहिले पर्वत, बांधिएला से तो सिंधुवरी, सिंधुवरी बांधिएला से तो सिंधुवरी. पाला खावनिया वाहिले पर्वत, मला सांगायचं, साखर भात तूप गावरान तूप खाणाऱ्यांचं तर कोणी वर्णन करील? पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवरी. 1200 किलोमीटरचा पूल बांधला मारुतीरायानं. म्हणजे रानातला पाला खाणारी व्यक्ती आहे, तरी पण तुकोबाराय शरण जातात. काय नाविन्य असेल मारुतीरायाकडं की ज्या अर्थी तुकोबारायने त्यांच्या पाया पडावं? द्वापार युगात आपा विटेवरच्या मालकानं ठरिलं, भजन करणाऱ्याला हस्तनापूरची गादी द्यायची. शरण शरण जे हनुमंता सांगतोय, का अधिकार आहे मारुतीरायाचा मोठा. द्वापार युगामध्ये पंढरपुरातल्या मालकानी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने ठरवलं, भजन करणाऱ्यांना गादी देऊन टाकायची. ती भजन करणारी कुंतीचे पुत्र पांडव होते. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, हरी त्या देवाची आठवी